महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। काका, भास्कर जाधव यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलेलं आहे। गंभीर वक्तव्य केलं आहे त्यांनी की सगळे ब्राह्मण हे पाताळ यंत्री असतात असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटते? एकतर माझा पक्ष जात मानत नाही किंवा जाती व्यवस्था जाती प्रथा मानत नाही। भास्कर जाधवनी माहीत नाही त्यांचं वैयक्तिक काय असेल तिथं, पण समस्त ब्राह्मणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं। भास्कर जाधव एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत। मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, प्रदेशाध्यक्ष होते, शिवसेनेचे मोठे पद त्यांनी भोगलेले आहेत। एवढ्या संवैधानिक पदावर राहिलेल्या माणसाचा विचार एवढा छोटा असावा आणि समस्त ब्राह्मण जातीला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करावं, ही एक ब्राह्मण म्हणून मला सुद्धा एक वाईट वाटलेलं आहे। वैयक्तिक एखादा त्यांच्याशी कसा वागला असेल तेवढ्यापुरतं ते बोलू शकतात, पण जो आता विरोधी पक्ष नेता व्हायचं स्वप्न पाहतो त्या माणसाने थोडे विचार मोठे ठेवले पाहिजेत असं मला वाटतं। पण म्हणजे का चुकीचं वाटतं तुम्हाला पाताळ यंत्री म्हणणं? कशाच्या आधारावर पाताळ यंत्री म्हणले ते? म्हणजे कसं असतं की ब्राह्मण समाज हा मतदानाच्या हिशोबानं कोणावर दबाव आणू शकत नाही किंवा आपलं एक मतदान गट करू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही कुणी त्याला पाताळ यंत्री म्हणा, गद्दार म्हणा, काय म्हणायचं म्हणा, तो काही बिचारा प्रतिकार करत नाही। याचा अर्थ तुम्ही कशामुळे म्हणा? काय तुम्हाला असं वाटलं की पाताळ यंत्री झालं? खरं म्हणजे आता राष्ट्रवादीचे जुने त्याच्या पक्षातले सहकारी किंवा शिवसेनेचे पक्षातले सहकारी स्वतः भास्कर जाधवविषयी काय बोलत आहेत? विषय काय तो नाही, मुद्दा तो नाही। आता तुम्ही जसं म्हणताय की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक गटाक आहे तुमचा ब्राह्मण समाज, प्रभावी वोट बँक नाही, असं असलं तरी ब्राह्मण समाज निरुपद्रवी नाही असे म्हणता येत नाही। नाही नाही, निरुपद्रवी नाही असं कसं? म्हणजे तुम्ही एकटा ब्राह्मण समाजच उपद्रवी बाकी फार सगळे साळसुद्धा आहेत असं तर नाही आहे ना। एकटा ब्राह्मण समाज उपद्रवी असलं तर तेही तुमचे आरोप मान्य केले असते, पण तुम्ही समस्त ब्राह्मणाला, मी काय म्हणलं, एखाद दुसरे त्यांच्या विरोधात असतील, स्थानिक काही त्यांचं असेल, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही, तर तुम्ही त्यांचा योग्य समाचार घ्या, पण समस्त ब्राह्मण समाजाला पाताळ यंत्री म्हणण्यात कशामुळं काय अर्थ आहे? आणि तुम्हाला असं काय त्यातला पुरावा सापडला की यांनी असं काही केलं त्याच्यामुळं फार मोठं देशाचं समाजाचं ह्याचं नुकसान झालं आहे? काहीतरी उगा आरोप करायचे। इतिहासातले दाखले त्यांच्या समोर असतील, शिवाजी महाराज, संभाजी महाराजाचे दाखले तर आम्ही शेकडो देऊ शकतो ना। शिवाजी महाराजांना काय त्या काळचे फक्त ब्राह्मणांनीच त्रास दिला, क्षणभर गृहीत धरलं? शिवाजी महाराजाला कोणी नाही त्रास दिला, कशाला त्याची आधी? समोरासमोर लढाई वेगळी आणि पाताळ यंत्र वेगळं। हो ना, मी ते म्हणलं ना की अशा पद्धतीचे तर खूप उदाहरणं देता येईल ना। ते एकटा ब्राह्मण समाजाला काय दिसतं? शिवाजी महाराजांनी बलिदान दिलेले ब्राह्मण समाजाचे शेकडो लोक तुम्हाला सांगतो आम्ही। शेकडो? हो, कोण नाही म्हणतायची, इतिहास आहे याच्यात, असं नाही आहे। खुद्द संभाजी महाराजांच्या काळात गेलं, राजाराम महाराजांच्या काळात गेलं, हा इतिहास आहे। इतिहासामध्ये ही माणसाचं म्हणून याचा अर्थ काय समजतं समाज खराब आहे का? असं नाही होऊ शकत। थोडा का असे ना, पण आहे असं खराब प्रत्येक समाजात असतात ना। काय शिवाजी महाराजाला स्वकीयाने त्रास दिला नाही का? खूप दिला। हा, म्हणून स्वकीयाने त्रास दिला म्हणजे आमने सामनेची लढाई वेगळी, विरोध वेगळा, आणि पाताळ यंत्र, असं पाताळ यंत्र हा शब्द वापर, पाताळ यंत्री सुद्धा होते। कोण? बरेच लोक आहेत इतिहासात, तुम्ही जाऊन एखाद दुसरे विषय नाही ना, एखाद दुसरे तुम्ही अभ्यासक आहात, काय म्हणणं आहे की मी अभ्यासक आहेत, त्यांनी मला एखादं उदाहरण सांगावं की महाराज पाताळ यंत्री एखादं उदाहरण द्यावं, मी उदाहरण देतो। तेही मोगम बोललेत, मी मोगम बोलणार आहे, पण माझं म्हणणं असं आहे की तुमचा एखाद दुसऱ्या व्यक्तीशी वाद असू शकतो, म्हणून समुच्च समाजाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं ही चूक आहे। मला तुम्ही ज्या उद्देशानं प्रश्न विचारत मला लक्षात आलं की तुम्हाला त्याच्यातून एक दुसरा गोंधळ निर्माण करायचा। काहीच गोंधळ नाही, फक्त तुमची प्रतिक्रिया घ्यायची। माझी प्रतिक्रिया हीच सांगायलो की प्रत्येक समाजात चांगले वाईट लोक असतात, सगळे 100% चांगले आणि सगळे 100% वाईट नसतात। मुळात असं झालं आहे की त्यांच्या जवळचे कार्यकर्ते पळवले दुसऱ्यांनीच, आणि त्यांनी उगाच ब्राह्मण समाजाला, मी काय म्हणलं, एखाद दुसरे किंवा 10 त्यांच्या मतदारसंघात काय असू शकतं, त्यांनी तो विषय करावा, आम्हाला त्याच्याविषयी म्हणणं। समस्त ब्राह्मणाला अशा पद्धतीनं बोलणं एक बरोबर नाही। तुम्ही संविधानिक पदावर आहात, एक चांगले वक्ते आहात, चांगले काम करणारे आहात, तुम्हाला विरोधी पक्ष नेता व्हायचं आहे। त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, आता पुढं काय केलं पाहिजे तुमचं मत आहे? आम्ही काय करणार? आम्ही आमचा निषेध करू। नाही, त्यांनी काय केलं? भास्कर जाधवने माफी मागितली पाहिजे काय म्हणलं? भास्कर जाधवला मी म्हणले थोडे ती माफी मागणार आहेत?
असं तर काही होणार नाही. भास्कर जाधव माझेही चांगले मित्र आहेत. मी त्यांना सकाळी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. मी व्हॉट्सअप टाकून दिला. त्याने उचलला असता फोन तर काय बोलला असतात? आम्ही म्हणलं असतं भास्करराव तुमचं वैयक्तिक काही एक दोघांशी भांडण असेल, पण तुम्ही सगळ्यांना ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू नका. याच्यापेक्षा ह्याचा अर्थ काय आमचा आज भास्कर जाधवशी आमचं काही भांडण नाही. आम्ही भास्कर जाधवशी आजही आमचं प्रेमाचे संबंध आहेत, पण त्यांचं आमचं म्हणणं साधारण की सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू नका, एवढंच त्याच्या मागचं आमचं म्हणणं. बरं, दुसरा प्रश्न असा आहे काका की जे रमेश कराड आहेत भाजपचे आमदार, ते असं म्हणाले की त्यांचा मतदारसंघ जो आहे लातूर ग्रामीण, तर तो म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा फडकवण्यासारखा आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल संताप व्यक्त होतं की ते स्वतःच्या मतदारसंघाला पाकिस्तान म्हणाले. आता कसे, मी एका पक्षाचा प्रवक्ता आहे आणि याच्यावर मी माझं मत काय व्यक्त करावं. खरं म्हणजे रमेश कराडचा जन्म भाजपमध्ये अलीकडचा आहे. तो मतदारसंघ किती अवघड होता हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या मतदारसंघात मोटरसायकलवर फिरलेलो. गोपीनाथ मुंडे तिथून निवडून यायची कधी? मला ती जी काही रेणापूरच्या आजूबाजूची जी काही 42-45 गावं होती, पण असं काही नव्हतं ते जे आत्ता सांगतात. त्या काळात काँग्रेसचा एक पगडा होता, काँग्रेसला मानणारे लोक होते, तरी पण तो कठीणच काळ होता प्रचाराच्या दृष्टीने. जनसंघ नंतर भारतीय जनता पक्ष. पण रमेश कराडनं जे काही उदाहरण दिले ते थोडं जरा न पटणार आहे. एखादा मी काय म्हणलं की त्या मतदारसंघात आम्ही ज्या काळात फिरलो त्या काळात कदाचित रमेश कराडचा जन्मसुद्धा झाला नसेल. तसा तो अवघड होता, पण असे काही लोक नव्हते की ते तुम्हाला पाणीत पाजणार नाही तसं, तर असा काय प्रकार नव्हता. होता तर त्या काळात कसं आहे की काँग्रेसची एक पगडा खोलवर त्यांची मतं रुजलेली होती, पण हळूहळू तो मेहनतीनं संपर्काने शेवटी गोपीनाथरावच्या बाजूनं तो उभा राहिला. तर हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.